अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची. स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे. स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. कथा 43. कथेचे नाव आहे बाळप्पांचं खडतर सेवाव्रत. चला तर आपण या कथेस सुरुवात करूया. श्री स्वामींच्या आदेशानुसार अक्कलकोटात दाखल झालेल्या बाळप्पांची सद्गुरू सेवा आता सुरू झाली. श्री स्वामींच्या सेवेचा मार्ग खडतर आणि कठीण होता. बाळप्पा जेव्हा जेव्हा स्वामींच्या दर्शनास जात तेव्हा स्वामी सगळ्यांना काही ना काही प्रसाद देत असत, परंतु बाळप्पास मात्र कधीच काहीही देत नसत. कुणी दुसऱ्यानं जर त्यांना काही दिलं तर तेही काढून घेत. स्वामींची तऱ्हाच न्यारी. योगीराज श्री स्वामींच्या मनी ज्यांना निरोप द्यावयाचा असे त्यांनाच ते प्रसाद देत, परंतु ज्यांना स्वसान्निध्यात ठेवण्याचा त्यांचा मानस असे त्यांना मात्र ते मुळीच प्रसाद देत नसत. ही गोष्ट बाळप्पांना माहीत असल्यामुळे जरी प्रसाद मिळाला नाही तरी त्यांचं मन भरून येईल. बाळप्पांसाठी हा एक शुभशकुन आणि सुचिन्हच होतं. गावातील मुरलीधराच्या देवळात राहून बाळप्पा उपासना करत. रोज 2-3 घरी ते माधुकरी मागत असत. हाती जपमाळ, श्री स्वामी दर्शन आणि अखंड सद्गुरुचिंतन हेच त्यांचं व्रत झालं होतं. श्री स्वामी त्यावेळी मोदींच्या घरी राहत असत. सद्गुरुचरणांच्या दर्शनात अंतर पडू नये म्हणून बाळप्पाही तिकडेच जाऊन राहू लागले. सुंदराबाई श्री स्वामींच्या सेवेत तिथं होत्याच. आता ते रात्रंदिवस केवळ श्री स्वामी सेवा या भावनेनं सुंदराबाईंच्या हाताखाली पडेल ती सर्व सेवा आणि काम करू लागले. निरपेक्ष सेवेचा महामेरू बाळप्पांच्या रूपात अखंड उभा होता. श्री स्वामींची सेवा करतेवेळी कित्येक वेळा त्यांची माध्यान्नीची माधुकरीची वेळही टळून जात असे, परंतु बाळप्पा उपाशी अवस्थेत राहूनही मनोभावे आणि प्रसन्नपणे आपली सेवा करत. याच सेवाभावी भक्तश्रेष्ठ बाळप्पानं श्री स्वामींचं नामकरण श्री स्वामी समर्थ असं केलं. आजही तेच नाव आपल्याही ओठांवर आहे. बाळप्पा सतत याच नामाचा मंत्रजप अविरत करत असे. आता सगळीकडे योगीराज श्री स्वामी समर्थ म्हणूनच ओळखले जाऊ लागले आणि प्रसिद्धही झाले. यजुर्वेदीय ब्राह्मण असलेले बाळप्पा थोडे कर्मकांडीही होतेच. श्री स्वामी समर्थांनी हळूहळू त्यांच्यात बदल घडवून आणला. बाळप्पा दर सोमवारी शंकराची पूजा आणि अनुष्ठान न चुकता करत, त्यामुळे सोमवारी बरेच वेळा त्यांना सेवेस येण्यासाठी विलंब होईल. सुंदराबाईंनी ही संधी साधून श्री स्वामींना विचारलं, आपण साक्षात परब्रह्म असताना हा बाळप्पा शंकराची पूजा का करतो? स्वामी हसून उत्तरले, अगं, दगडाची पूजा केलीच पाहिजे. जिना चढून आलीस म्हणून पायऱ्या तोडणार आहेस का? सुंदराबाईंना काहीच कळलं नाही. श्री स्वामींचं बालिश बोलणं म्हणून त्या विसरूनही गेले. पण आपले योगीराज लीला सहचर बाळप्पांना पद्धतशीरपणे निरनिराळ्या अवस्थेतून घडवत होते. पुढे 6 महिन्यांनी त्यांनी बाळप्पास सांबाची पूजा आता बंद कर अशी आज्ञा दिली. साक्षात परब्रह्म आजूबाजूला वावरत असूनसुद्धा मानवी वृत्तींच्या आहारी गेलेले लोकही अक्कलकोटात खूप होते. त्यामुळे बाळप्पांवरचे श्री स्वामी समर्थांचे प्रेम पाहून काहींच्या मनात असूया आणि मत्सर निर्माण झाला नसेल तर नवलच. एकदा श्रीपाद भट्टांनी श्री स्वामी समर्थांस बाळप्पांना आपल्या कुलदैवतेस जाऊन यायचं आहे तेव्हा त्याला आज्ञा देवी असे सांगितले. लगेचच श्री स्वामी उत्तरले, अरे, तो रोज आपल्या कुलदैवतेस जाऊन येतो. श्री स्वामी समर्थांचं नेहमीच कोड्यात आणि सांकेतिक भाषेत बोलणं बाळप्पा पूर्णपणे ओळखून होते. ते मनोमन समजले.
बरेच वेळा एखाद्या घटनेचा अर्थ ती घटना घडून गेल्यावरच लोकांच्या ध्यानी येत असे. सुंदराबाईंनी एकदा श्री स्वामींना विचारलं, बाळाप्पानं माधुकरी मागून खावं की आता गावी परत जावं? श्री स्वामी समर्थ तिच्यावर कडाडले, अगं बसूनच खाऊ दे, चंद्र सूर्य असेपर्यंत राहू दे, तारामंडळ असे पावे तो राहू दे. सुंदराबाईंचा चेहरा खाडकन उतरला, परंतु श्री स्वामींच्या आशीर्वचनाचं अभय ऐकून बाळप्पांना अतिशय आनंद झाला. श्री स्वामी समर्थ नेहमी विदेही वृत्तीत असत. त्यांना कुणीही काहीही खाऊ घातलं तरी ते खात, परंतु लौकिक व्यवहारात मात्र ते दुष्टान्न घेत नसत. घेतलं गेलं तरी ओकून टाकत. बाळप्पा स्वामींची अहोरात्र सेवा करत असे. रात्री 12 नंतर झोपत असे आणि झोपताना स्वतःची शेंडी स्वामींच्या पलंगास बांधून ठेवत असे. उद्देश हाच की निद्रावश होऊन आपल्या सेवेत त्रुटी राहू नये. बाळप्पांचं सोवळं ओवळं अतिशय कडक होतं. बाळप्पांच्या मनातील हा विकल्प काढण्यासाठी एकदा श्री स्वामींनी त्यांना सुतक असलेल्या बाईंच्या हातचं पाणी आणण्यास सांगितलं. विटाळलेलं पाणी आणण्याच्या विकल्पानं बाळप्पा थोडे थबकले, परंतु गुरु आज्ञा झाल्याबरोबर त्यांनी श्री स्वामींना पाणी आणून दिलं. या प्रसंगामुळे श्री स्वामींनी बाळप्पांच्या मनातील विटाळ घालवली. माणसाच्या मनातील विटाळ गेला की किटाळ संपतेच हा सिद्धांतच आहे. स्वानंदपूर्ण महात्म्याची सारी साधना निजदेह विसरून असते, हे बाळप्पांच्या वर्तनातून दिसतं. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत बाळप्पा अग्नीतून निघालेल्या 52 कशी सोन्यासारखे तावून सुलाखून निघत होते. सुंदराबाई बाळप्पांचा द्वेष आणि मत्सर करत असे, परंतु श्री स्वामी समर्थांच्या पुढे तिचे काही एक चालत नसे. बाळप्पास श्री स्वामी समर्थ कुलदीपक म्हणत. श्री स्वामींनी बाळप्पास स्वची आठवण विसरवून खरा संन्यासी केले होते. श्री स्वामी समर्थ आता आपल्या अजून एका लीला सहचाराची वाट पाहत होते. अक्कलकोट गावाजवळ मैंदर्गी इथे एक दर्गा आहे. तिथे कासिमभाई जमादार नावाचा एक मुसलमान माणूस श्री स्वामींचा शिष्य होता. त्याला श्री स्वामी समर्थांनी आपले मोजडे म्हणजेच चर्मपादुका दिल्या होत्या. हिंदू संन्याशाच्या मागे लागला आणि त्यांचे जोडे घेऊन आला म्हणून त्याच्या परिवारानं आणि समाजानं त्याला वाईट टाकलं होतं. श्री स्वामी समर्थांच्या या परिसाहेबानं मैंदर्गीस एका पडक्या घरात चौथऱ्यावर श्री स्वामी समर्थ पादुका ठेवून त्यांची सेवा सुरू केली. खूप लोक येऊ लागले. पीर साहेबांनी आलेल्यांना पादुकांखालील माती देण्यास सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ पादुकांखालील माती देखील इतकी पवित्र की त्यानं देखील लोकांची कामं होऊ लागली. त्याच पीर साहेबांच्याकडे येणाऱ्या 2 पाहुण्यांची श्री स्वामी समर्थ वाट पाहत होते. मूळचे अफगाणिस्तानातील असलेले मिर्झा सिनिया पेशावरमधून लाहोरला आले आणि त्यांनी तिथंच आपलं कार्य सुरू केलं. सूफी पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते करत होते. बगदादहून भारतात आलेल्या शमसुद्दीन साहेबांचा मुलगा अब्दुल रहमान हा त्यांचा खास शिष्य होता. अब्दुल रहमानचं धार्मिक शिक्षण पूर्ण होऊन त्यानं कुराण मुखोद्गत केलं होतं. साहजिकच श्री क्षेत्र मक्का मदिनाची हज यात्रा करण्यास तो गेला. याच यात्रेच्या वेळी त्याची भेट मिर्झा सिनिया यांच्याबरोबर झाली. सारे काही ईश्वरी संकेतच होते. मिर्झा सिनिया आणि अब्दुल रहमान हे दोघंही हिमालयातील मेरू शिखराखालील ध्यानस्थ योग्यातील योगीराजांनी निवडलेले योगी होते. श्री स्वामी समर्थांनी त्यांना सूफी पंथाच्या प्रसाराचं काम दिलं होतं. हज यात्रेच्या दरम्यान मिर्झा सिनियानं अब्दुल रहमानला एक शिवलिंग दिलं होतं. ते सौदी अरेबियातील योगीराजांनी स्थापन केलेल्या पराशिवाचं प्रतीक होतं. हज यात्रा पूर्ण करून दोघं भारतात परत आले आणि पश्चिम क्षेत्री सह्याद्री पर्वतात भ्रमण करत असताना एका दरीत त्यांची भेट योगीराजांबरोबर झाली. त्यावेळी योगीराज चंचल भारती या नावाने ओळखले जायचे. या भेटीत योगीराजांनी एका क्षणार्धात डोळ्यांमधून तेज संक्रमित करून अब्दुल रहमान यास शक्तिपाताची दीक्षा दिली होती.
सूफी पंथाची दीक्षा आधीच घेतलेल्या अब्दुल रहमानला योगीराजांनी शक्तिपात करून क्षणार्धात पूर्णत्वास पोहोचवला. मिर्झा सिनियाला दृष्टांत देऊन श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटास बोलावलं होतं आणि म्हणूनच गुरु शिष्य दोघांची जोडी मैंदरगीस जमादाराकडे येऊन राहिली होती. मैंदरगीच्या जमादाराबरोबर मिर्झा सिनिया आणि अब्दुल रहमान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते आणि अब्दुल रहमानची वाटच पाहत होते. वेळ आली होती. भव्य भाल प्रदेश, उंच अंगकाठी, तांबूस वर्ण, दाढी जटा वाढलेल्या, भावपूर्ण तेजस्वी डोळे, सफेद शुभ्र दात, मोजकी वस्त्रे असा पेहराव असलेल्या अब्दुल रहमान आणि श्री स्वामी समर्थांची नजरानजर होताच अब्दुल रहमानचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तत्क्षणी मानसरोवराच्या तीरावरील ओंकारध्वनी त्याच्या अंतरंगातील चिदाकाशात घुमू लागला होता. त्याची समाधी लागली. श्री स्वामी समर्थांनी आपल्या चरणातील मोजडे पायानेच अब्दुल रहमानवर भिरकावले आणि प्रसन्न मुद्रेनं त्यास गुरुमंत्र दिला. श्री अक्कलकोट निवासी श्री दत्त स्वरूपाय नमः. हाच अद्भुत श्री स्वामी समर्थ मुखातील मंत्र जो पुढे अब्दुल रहमान याने त्याचा शिष्योत्तम दाणोलेश्वर सद्गुरू साटम महाराजांना दिला होता. अब्दुल रहमान आणि मिर्झा सिनिया 2 आठवडे अक्कलकोटात राहिले. रोज एकदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जात. उर्वरित वेळ ते जेऊरच्या श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोरील 50 फूट खोल असलेल्या पायविहिरीतील कमानीत बसत आणि साधना करत. श्री स्वामी समर्थांनी मिर्झा सिनिया यांना दिल्लीस तर अब्दुल रहमान याला पुढील कार्यासाठी मुंबई जाण्याची आज्ञा दिली. प्रज्ञापुरीत राहून श्री स्वामी समर्थ आपल्या लीला सहचरांना ठिकठिकाणी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळण्यास पाठवत होते. योगीराज आपल्या योजनेनुसार लीला सहचारांना मार्गदर्शन करून आपलं कार्य पुढे नेत होते. श्री स्वामींची खडतर सेवा बाळप्पाने निभावली. श्री स्वामींची खडतर सेवा बाळप्पाने निभावली. लीला सहचर अब्दुल रहमानची मुंबईस रवानगी केली. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओजसाठी सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.